हॅलो नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर इथे मी कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकायची. जिरं मोहरी छान अशी तडतडली, त्याच्यामध्ये 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, ते टाकूयात आणि चांगलं असं भाजून घेऊयात. तर इथे मी आज सकाळी आपल्याला गडबडीच्या टायमिंगला टिफिनसाठी अगदी पटकन होणारी अख्खा मसूरची भाजी दाखवणार आहे. कांदा आपला अगदी 2 ते 3 मिनटं भाजूयात. त्याच्यामध्ये मी आता कढीपत्ता टाकते. दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मध्ये कट करून. लसूण घेतलेला आहे ठेचून. आणि हे सगळं आपण व्यवस्थित असं भाजून घेऊयात. आणि अख्खा मसूरची भाजी बनवताना लसूण आणि कांदा ह्याचा भरपूर वापर करायचा. छान अशी टेस्ट येते भाजीला आपल्या आणि छान लागते भाजी. एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून. टोमॅटोही आपण अगदी मऊ होईपर्यंत भाजून घेऊया. छान असं हे भाजलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता हळद टाकते, गरम मसाला टाकायचा, मिरची पावडर टाकलेली आहे आणि इथे आपली घरी बनवलेली चटणी टाकलेली आहे. परतून घेऊयात. आणि त्याच्यामध्ये इथे मी रात्री भिजत ठेवलेला मसूर होता, तो मसूर टाकून घेणार आहे. आणि तो भिजलेला आहे, पूर्ण छान असा भिजलेला आहे. त्याच्यामुळे अगदी पट्टीशी शिजतो तो. छान असा भिजलेला मसूर आहे. व्यवस्थित असं मिक्स करूयात. आणि 1 ग्लास पाणी टाकणार आहे. जास्त पाणी नाही टाकायचं. छान असा भिजलेला मसूर आहे, त्याच्यामुळे पाणी जास्त लागत नाही. 1 ग्लास पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून छान असं आपण हे शिजवून घेणार आहे. 5 मिनिटे झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. पाणीही आपलं कमी झालेलं आहे. आणि आपण मसूर शिजलंय का बघूयात. तर हे बघा, छान असा मसूर आपला शिजलेला आहे. आता हे पूर्ण आपण पाणी आटवून घेणार आहे. आपल्या मसूरची सुकी भाजी बनवणार आहे आपण. पाणी छान असं आटलेलं आहे. भाजी आपली तयार आहे. त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. आणि अगदी गडबडीच्या टायमिंगला अगदी झटकीपट अशी आपली मसूरची भाजी तयार होते आणि खायलाही छान लागते. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहू शकता एक झणझणीत अशी आपली अख्खा मसूरची भाजी तयार आहे. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद.